दक्षिण आफ्रिकेत आयोजित G20 शिखर परिषद यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले. परिषदेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद. जोहान्सबर्गमध्ये G20 शिखर परिषदेच्या काल झालेल्या तिसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक खनिज, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर अनेक मुद्द्यांवर केलं विवेचन. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ. महायुद्ध नौकेचा आज मुंबईत लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात समावेश. स्वदेशी जहाज निर्माणात महत्त्वाचा टप्पा. नवी दिल्लीत आजपासून 6वं आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान संमेलन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं उद्घाटन. तरुणाई समाजात आणि राजकारणात परिवर्तन घडवू शकते असं सांगत येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा 40% तरुणांना उमेदवारी देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. इस्रायलचा बैरूतवर हवाई हल्ला. हिजबुल्लाचा सैन्य नेता अली तफ्ताबाई ठार. दृष्टिबाधित महिलांच्या पहिल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचं पंतप्रधानांनी केलं अभिनंदन. आणि गुवाहाटी इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी खेळाच्या सुरुवातीला भारताची फलंदाजी ढेपाळली. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते.